कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील नागराज मंदिर, नागाळ पार्कमधील नागोबा मंदिर आणि शिवाजी पेठेतील महाकाली मंदिरात नागदेवतेची आरती, पूजा करण्यासाठी तसंच नैवेद्य दाखवण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. नागाळ पार्क मंदिर परिसरात खाद्यपदार्थ, पूजा साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं नागपंचमीनिमित्त नागेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आज पहाटे नागेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर काकड आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दुपारी महिलांनी नागदेवतेची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती. मंडळाच्या वतीनं आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. नागेश्वर मंडळाच्या मुलींनी रांगोळीतून साकारलेली नागाची प्रतिमा लक्षवेधी ठरली. सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्पांविषयी जनजागृती करण्यात आली. करवीर तालुक्यातील स्वयंभूवाडीतल्या स्वयंभू मंदिरात सकाळी धार्मिक विधी झाले. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भर पावसात भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी भाविकांना प्रसादाचंही वाटप करण्यात आलं. राशिवडे म्हालसवडे मार्गावरील श्री नागेश्वर मंदिरात आज पहाटे नागदेवतेला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.